तुमच्या पराक्रमाची दखल घेतली आहे आमच्या मिया अमीन हुजुरांनी। त्यामुळे त्यांनी हुश होऊन तुमच्यासाठी नजराणा पाठवलाय। गोमाजी काका जी अमीनने मारलेल्या त्या पहारेकरांच्या बायकांना बोलावून घ्या। जी त्यांना आधार द्यायला हवा, त्यांचं सांत्वन करून त्यांच्या उदरनिर्वाहाची सोय पाहायला हवी। होय जिजाक्का। आऊसाहेब, परंतु त्या पहारेकरांसाठी आपण का म्हणून करायचं? ते तर आपल्या पदरी नव्हते। ते आपल्या पदरी नव्हते, पण त्यांनी आपल्या समोर शस्त्र खाली ठेवले। त्यांना आपले विचार पटले म्हणून त्यांनी प्रतिकार केला नाही, त्याचीच सजा त्यांना मिळाली। हो, परंतु शिवबा, मराठी मनगटात अफाट मर्दुमकी आहे, पण या मनगटाला आपल्या माघारी आपल्या कुटुंबाची ससेहोलपट होणार नाही हा जर विश्वास मिळाला ना, तरच हे मराठी मनगट आभाळाला गवश निघाले। राणीसाहेब, 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 मुजरा असावा। शास्त्री बुवा एवढ्या तातडीने आला? राणीसाहेब, कालचा जो प्रकार घडला त्यानंतर ठरलेला मुहूर्त पक्का आहे ना? काही शंका? शंका म्हणजे काल घडलेली घटना वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली। राणीसाहेब, मला बी हेच सांगायचं होतं, पण जीभच रेटत नव्हती। जिजाक्का, लोकांमध्ये घबराट पसरली आहे। काय करावं आपण? गणपतीची स्थापना करण्याचा मुहूर्त मोहरा ढकलावा का? छे छे, असं कसं करून चालेल? आणि एवढ्यात मुहूर्त नाहीये। अहो, तुम्ही पंचांगण बघून सांगताय, पण जरा शिरवळकडे बघून सांगा। तो आमीन किती चिडलाय ठावं नाही वय। शास्त्री बुवा, पुढचा मुहूर्त काढा। बरं। या या शंभूराजे या, हे घ्या, आधी तोंड गोड करा, घ्या। हो आबासाहेब, पण हे कशाबद्दल? शंभूराजे, पुण्यात मोठी आनंदाची घटना घडली। तुमच्या आऊसाहेबांनी पुण्याच्या वेशीवर वर्षानुवर्ष रोवलेली पहार उखडून टाकली। पहार कसली? खर तर आमच्या मनातला सल काढला। वा जिजा, मोठं कठीण होतं संभाजीराजे, पण राणी साहेबांनी करून दाखवलंच। सोपं नव्हतं ते। आता पुण्याचं रूप पलटेल। महाराज, या या पंत या, घ्या, तोंड गोड करा, आनंदाचा लाडू आहे, घ्या। महाराज, लाडवानं तोंड गोड होईल, घ्या। परंतु हातात कडू फरमान आहे। कसलं फरमान? फरमान आदिलशाहीचं आहे। पुण्यातली पहार निघाली, परंतु आदिलशाही दरबार खफा आहे। आपल्याला दरबारात हजर राहण्याचा हुकूम दिलाय। आबासाहेब, आम्ही येतो तुमच्यासोबत। संभाजीराजे, संभाजीराजे, हे बघा, सुलतान, बादशाह कोणीही असो, त्याची नियत कधी आणि कशी फिरेल हे सांगता येत नाही। म्हणूनच आम्ही येणार। संभाजीराजे, हे पहा, हे 4 ठिपके। हे ठिपके म्हणजे आम्ही, तुम्ही, तुमचे आऊसाहेब आणि शिवबा। हे 4ही ठिपके जोडले तर स्वराज्याचा चौक सजेल। दुर्दैवाने यातला एक ठिपका गया तरी स्वराज्याची पताका मात्र निर्माण होईलच, पण एकाच वेळी
2 ठिपके गळले तर उरेल फक्त रेषा, आणि त्याला काहीच अर्थ नाही. हीच बाब आपण सगळ्यांनी कायम ध्यानी ठेवली पाहिजे. समजलं? आऊसाहेब, हे काय? तुम्ही अजून थाळा घेतला नाही? काय झालं आऊ? काही नाही. मुहूर्त पुढं ढकलावा लागला हे आवडलं नाही ना? तेच कारण असणार, किंवा मग आम्ही ती पहार काढली याचा आबासाहेबांना काही त्रास होऊ नये म्हणून तुमची तगमग सुरू आहे का? तुमची जर एवढी तगमग होणार असेल तर हे सगळं आपण का करतोय आऊ? आपण इतरांसारखं सुखी का नाही राहू शकत आऊ? कारण तुमच्या आबासाहेबांनी आमच्या डोळ्यात पेरलेलं स्वतंत्र राज्याचं स्वप्न, आमची तगमग होते ती त्यासाठीच शिवबा. हे स्वप्न पूर्ण करणं किती कठीण गोष्ट आहे. आऊसाहेब, जशी पहार काढली तसंच हेही जमेल. जमायलाच हवं. शिवबा, हे जमलंच पाहिजे. आमच्यासाठी महाराज साहेब थोर, त्यांचा स्वतंत्र राज्याचा विचार थोर. कितीही हालअपेष्टा होऊ देत, त्यांचं हे स्वप्न पूर्ण करायचंच. त्यांचं हे गगनाई एवढं स्वप्न पूर्ण झालं ना की आम्ही डोळे मिटायला मोकळे. आऊसाहेब, शिवबा, आम्ही तुम्हाला वचन देतो, तुमचं आणि आबासाहेबांचं हे स्वप्न आम्ही पूर्ण करणार. पंत, राणीसाहेबांनी पुण्याच्या वेशीतील पहार उखडून फेकले. हे कृत्य आदिलशहाच्या जिव्हारी लागलं असणार. कदाचित त्याचाच जाब पुसेल तो. बघूया, घोडा मैदान जवळच आहे, कळेलच उद्या. आम्हाला सोनोपंत एका गोष्टीची मात्र काळजी वाटते. राणीसाहेबांनी पुणे वसवण्याचं जे कार्य हाती घेतलंय त्यास खीळ तर बसणार नाही ना? एवढ्या मेहनतीने आम्ही हा पट रचू पाहतो आहोत, त्यात अडचण तर येणार नाही ना? महाराज, राणीसाहेबांनी सावधपणे पावलं उचलायला हवीत. पटावरची चाल अशी असावी की त्याचा सुगावा अमीनला लागता कामा नये, नाहीतर ती गडबड ठरेल आणि गडबडीचं ठिकाण आदिलशाह ठरवेल. विजापूर की पुणे? आले राणीसाहेब. काय झालं? राणीसाहेब, ठकार शास्त्री, तुम्ही एवढ्या रात्री इथं पाटलांच्या वाड्यात? यावं लागलं. आणि हे असं पाटावर काय झाकलेलं आहे? हा कसबा गणपती इथे आणण्याची काही वजह?
आपण एकदा शेवटचं दर्शन घ्या. आपण दर्शन घेतलं की या मूर्तीचं मी विसर्जन करणार आहे. कारण परवाचा मुहूर्त चुकला की चुकला. दुसऱ्या कुठल्या मुहूर्तावर गणपतीची प्राण प्रतिष्ठापना केली तर अनर्थ होईल. येतो. थांबा. काय झालं राणीसाहेब? शेवटचं दर्शन घेणार का? नाही, आम्ही असं दर्शन घेणार नाही. आम्ही दर्शन तेव्हाच घेऊ जेव्हा गणरायाची प्राणप्रतिष्ठापना कसब्यात करू, ठरलेल्या मुहूर्तावरच. ठकार शास्त्रींच्या वाड्या शेजारी असलेल्या मंदिरात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना होईल. गणपती बाप्पा. आइए शहाजीराजे आइए. कैसा है मिजाज शरीफ? आपली दुआ आहे पाठीशी आणि ती आहे म्हणूनच आम्ही एक एक मुलूक जिंकत आहोत. वो सब छोड़िए शहाजीराजे, ये कहिए पूना में क्या चल रहा है? पूना में क्या हुआ? बगावत. भगावत? और वो भी हमारी जागीर में? जागीर आपकी है शहाजीराजे, सल्तनत तो हमारी है. जी बादशाह सलामत. तो फिर वहां हमारे खिलाफ बगावत क्यों? हमें समझ में नहीं आ रहा आप क्या कह रहे हैं. आपसे किसने ये मुझे कुड़ी है? मैंने. शाहजीराजे, हमारी शाही पहाड़ उखाड़कर फेंकने की गुस्ताखी की है उसने. बगावत की आग को हवा दी है उसने. तौबा तौबा. वजीर आलम ये क्या कह रहे हैं आप? वजीर सल्तनत सच कह रहे हैं शहाजीराजे. शाहजीराजे, वो आपकी बीवी थी इसलिए बादशाह सलामत ने उन्हें बख्श दिया है. नहीं तो आज हमारी कैद में सलाखों के पीछे होती. राजे, समझा दीजिए. औरत जात को घर के चार दीवारी में ही रहना चाहिए. घर के चार दीवारों के बाहर आने वाली औरत को बच्चात औरत कहते हैं. जुबान पर काबू रखे शहाजीराजे. राणी साहेबांबद्दल अनापशनाप बकाल तर जहन्नुमास पाठवू. गुस्ताखी माफ हुजूर. शाहजीराजे, आदिल शाह बादशाह के सामने आदिल शाही सल्तनत के वजीर पर तलवार रोकने की गुस्ताखी की है आपने. आपकी किस्मत अच्छी थी. बादशाह सलामत सामने है इसीलिए बच गए हम. वरना शाहजी की म्यान से निकली हुई तलवार बिना प्यास बुझाए म्यान में नहीं जाती. मुस्तफा खान. शाहजीराजे, हम वजीर सल्तनत है आदिल शाही के. और हम कौन हैं? फर्जंद है. मतलब जानते हो? राजपुत्र, शहजादा. समझे? और दूसरी बात, हमारे रगों में जो खून दौड़ता है उसमें औरतों का सम्मान करने का संस्कार है जो तुम में नहीं है. या पुढे अदब राखली जाईल. शाहजीराजे, मुस्तफा खान. शहाजीराजे, अपने आप को संभालिए, जज्बात पर काबू कीजिए. गुस्ताखी माफ हुजूर. जो हुआ सो हो चुका शहाजीराजे, लेकिन हम चाहते हैं कि इसके आगे से आदिल शाही फरमान और हुक्म की तामील हो. और रानी साहिबा से भी कहिए कि वो अपने दायरे में रहें, आदिल शाही सोच का सम्मान करें. जी बादशाह सलामत. इजाजत.
इजाजत। मुस्तफा खान मतलब बादशाह पे दिल कुर्बान। हुजूर आला, गुरूर देखो। वजीर सल्तनत थोड़ा दिमाग से काम लीजिए। शाहजी को हम खोना नहीं चाहते। लेकिन हुजूर, कुछ तो करना पड़ेगा। सही है, लेकिन वजीर सल्तनत जो भी करना है वो अब अमीन करेगा। राणी साहेब, अहो ऐका, कशाला आपण स्वतःहून वारुळात हात घालायचा? बरं नाही ते. आम्ही वारुळात तर हात घालणारच आणि आत बसलेल्या भुजंगास बाहेर काढून त्याचा फणाही ठेचणार. अहो पण कशापायी विषयाची परीक्षा घ्यायची आपण? विषाचं कौतुक कोणास? हलाहल पचवणाऱ्या शहाजी राजांच्या पत्नी आहोत आम्ही. मान्य आहे, आम्ही ना कबूल नाही करत. फक्त गणपतीची प्रतिष्ठापना एक हप्ता पुढे झाली तर देव काय रुसतोय होय? अहो देवाचं कार्य आहे. आपण मुहूर्त बघू आणि नंतर करू. त्या आमीनला जरा शांत होऊ द्या. तो भेकडपणा ठरेल. आम्ही पहार काढली म्हणून मुंडक्यांचा नजराणा पाठवतो तो आम्हास. त्याला काय वाटलं आम्ही घाबरून जाऊ? चुकीचा संदेश पोचेल बाजी काका. अहो पण तो आमीन देव कार्यात विघ्न आणेल. ते विघ्न अर्था बघेल. आम्ही मिया आमीनला बघू. म्हणजे एक घाव दोन तुकडे. अहो ते खरं, पण थोडं सबुरीनं घ्यावं. बाजी काका, हे तुम्ही बोलताय? उभ्या मावळात ज्यांच्या तलवारीचा धाक आहे ते? नाही बाजी काका, आता काहीही होऊ द्यात, कितीही विघ्न येऊ द्यात, त्या विघ्नहर्त्या गणरायाची कसब्यात प्राणप्रतिष्ठापना होणारच. मग दवंडी द्यायची मागच्या वेळेसारखी? हो, दवंडी देत वाजत गाजत गणरायाला रावळात बसवायचं हे हमखास. हुजूर, हुजूर, क्या हुआ, क्यों चिल्ला रहे हो? बीजापुर से आपके लिए नजराना आया है। बीजापुर से इस अमीन के लिए नजराना? एक चूड़िया और चोली दामन इस अमीन के लिए? नहीं, मारणे आधी हा खलिता वाचा. खलीता? सुरमा अमीन, चूड़िया पहन लो और औरतों की तरह चोला पहनकर पूना में घूमो. शर्म नहीं आती तुम्हें? एक औरत के हाथ इतनी शर्मनाक हार. लानत है तुम पर, लानत. बीजापुर से दूर हो, नहीं तो अब तक तुम्हारा सिर काट दिया जाता. रहम, रहम ऊपर वाले, रहम, रहम ऊपर वाले, रहम. हुजूर, एक बुरी खबर है. बोलो. हुजूर, वो जीजाबाई गणपति का मंदिर बना रही है.
फनूस नहीं, खुश खबर है, खुश खबर। हिक बेहया बेमुरव्वत औरत, अब तुझे हम छोड़ेंगे नहीं। तेरी ऐसी इज्जत उछालेंगे, तेरी नस्लें तुझे कोसेगी। पुणे के हर चौराहे पर जीजाबाई की अस्मत का तमाशा पूरी आवाम देखेगी और देखने वाले की रूह कांप उठेगी। तवारीख में शैतान से पहले इसमें अमीन का नाम लिया जाएगा।